बहुप्रतीक्षित असणाऱ्या महायुतीचा शपथविधी सोहळा कशा पद्धतीने असणार आहे, कधी होणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि 5 तारखेला म्हणजेच 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पार पडणार आणि या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि विविध केंद्रीय मंत्री, त्याचबरोबर भाजप शासित राज्य असणारे जे राज्य आहेत तिथले जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा उपस्थिती दर्शवणार आहेत। जवळपास 22 राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत आणि 40,000 जणांचं हे नियोजन आहे ते महायुतीच्या तर्फे करण्यात आलेलं आहे। आता आपण पाहतोय की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये ती लगबग सुरू झालेली आहे, तयारी करण्यात येते आहे। मात्र नेमकं नियोजन कसं असणार आहे हे आपण या एक्सप्लेनरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मुंबईच्या आझाद मैदानात 40,000 जणांच्या उपस्थितीमध्ये हा महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान, त्याचबरोबर गृहमंत्री, विविध केंद्रीय मंत्री आणि 22 राज्यांचे जिथे भाजपचं राज्य आहे तिथले मुख्यमंत्री सुद्धा या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। खरं तर राज्यभरात महायुतीनं ज्या आधारे या निवडणुका लढल्या त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि लाडक्या बहिणी सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। जवळपास 2000 VIP पासेस या ठिकाणी बनवले जातील आणि ते VIP लोकांना दिले जातील। मात्र बसण्याची व्यवस्था नेमकी कशी आहे, शिवाय नेते लोक कुठं बसणार आहेत, त्यांची बसण्याची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये ती लगबग सुरू झालेली आहे। मात्र आपण पाहतोय की जिथे हा महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे तिथे खरं तर 3 महत्त्वाचे आणि मोठे स्टेज उभारले जाणार आहेत। पहिला स्टेज हा मुख्य स्टेज असेल, तो मैदानाच्या मध्यभागी असेल। त्या स्टेजवरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर विविध केंद्रीय मंत्री, महायुतीचे प्रमुख नेते म्हणजेच जे शपथविधी घेणार आहेत, मुख्यमंत्री नेमकं कोण असणार आहे, उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला जे लोक असणार आहेत आणि जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत असे सगळे आमदार त्या पहिल्या स्टेजवरती म्हणजेच मुख्य स्टेजवरती असणार आहेत। त्या व्यतिरिक्त मुख्य स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा एक छोटे स्टेज उभारण्यात येणार आहेत। त्या स्टेजवरती महायुतीचे काही प्रमुख नेते असतील, केंद्रीय मंत्री असतील, त्याचबरोबर एका स्टेजवरती देशभरातले वेगवेगळे साधू संत महंत यांना सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण थेट पाहूया। मुंबईचं हेच ते आझाद मैदान आहे आणि जिथे महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्याची तयारी आपण पाहतोय की मोठी जय्यत तयारी आजपासूनच केली जाते आहे। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता इथे शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। मात्र आपण पाहतो की जो स्टेज आता उभारला जातोय तो स्टेजच्या उजव्या बाजूचा स्टेज आहे, तिथे साधू संत आणि महंत बसतील आणि स्टेजच्या मध्यभागी आपण पाहतो की एक मोठा स्टेज उभारण्यात येणार आहे जिथे देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे जे नेते आहेत ते आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत ते सुद्धा सगळे आमदार महत्त्वाच्या आणि मधल्या स्टेजवरती असतील। त्याचबरोबर त्या स्टेजच्या डाव्या बाजूला आणखी एक छोटा स्टेज उभारला जाणार आहे जिथे महायुतीचे काही प्रमुख नेते असतील, त्याचबरोबर 22 राज्यांचे मुख्यमंत्री, जिथे भाजपचं राज्य आहे, देशभरातून जे मुख्यमंत्री त्या राज्यामध्ये निवडले गेलेले आहेत ते सगळे मुख्यमंत्री आणि काही महत्त्वाचे नेते जे देशभरातून येणार आहेत ते सुद्धा त्या स्टेजवरती अशी बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ते होणार आहे। जवळपास 40,000 लोक या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतील असा अंदाज आहे आणि त्याच पद्धतीने ही सगळी तयारी जी आहे ती केली जाते आहे। आपण पाहतो की 2000 VIP पासेस जे आहेत ते सुद्धा बनवले जाणार आहेत आणि ते काही VIP लोकांना दिले जातील। या मैदानामध्ये आपण पाहतो की जी तयारी आपण सगळी पाहतो आहोत त्या मैदानामध्ये 13 विशेष ब्लॉक बनवण्यात येणार आहेत आणि या ब्लॉकमध्ये लोकांची बसण्याची व्यवस्था जी आहे ती केली जाणार आहे। एक मुख्य स्टेज, त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 2 छोटे स्टेज, त्यावरती काही बसण्याची प्रमुख लोकांची व्यवस्था केली जाईल आणि त्यानंतर प्रमुख स्टेज म्हणजे मुख्य स्टेज जो मध्यभागी असणार आहे तिथून शपथविधी ही घेतली जाईल। मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे, मात्र उपमुख्यमंत्री कोण होणार हे चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। जे 3 महायुतीचे पक्ष आहेत त्या पक्षांच्या वतीनं पहिल्या हे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणतं मंत्रिपद कोणाला जाईल, कोण कोण शपथविधी घेईल यांची काहीशी नावं जी आहेत ती सुद्धा जवळपास स्पष्ट झालेली आहेत। त्या पक्षांमध्ये जे ज्येष्ठ नेते आहेत किंवा काही नवीन चेहऱ्यांना जी संधी दिली जाणार आहे
त्यांची सुद्धा काही नावं चर्चेमध्ये आहेत, ते सुद्धा शपथविधी घेण्याची शक्यता आहे। खरं तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही नेत्यांच्या याद्या या उद्यापर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे। भाजपकडून आपण पाहतो की विजय रूपाणी जे गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते आणि निर्मला सीतारामन ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्या निरीक्षक स्वरूपामध्ये राज्यामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक पार पडेल। सगळ्या आमदारांची, विधिमंडळ नेत्यांची ही बैठक पार पडेल आणि तिथे गटनेता निवड असेल किंवा इतर जी काही प्रक्रिया आहे ती पार पडली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबतचं नाव जे आहे ते जाहीर केलं जाईल। आतापर्यंत आपण पाहतो की केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भातल्या हालचाली या स्पष्ट झालेल्या आहेत। तेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची अधिक शक्यता आहे असा जवळपास चित्र स्पष्ट झालेला असतानाच मात्र आतापर्यंत जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तो अधिकृतपणे जाहीर न करण्यावरून अनेक चर्चा रंगू लागलेल्या आहेत। भाजप इतर राज्यामध्ये जो पॅटर्न आतापर्यंत राबवत आलेला आहे त्याच पद्धतीने काही कुठला नवीन चेहरा यावेळी मुख्यमंत्री पदासाठी लॉन्च करतं का अशी देखील एक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। मात्र भाजपचे काही ज्येष्ठ नेते असतील किंवा दिल्लीतील जे काही सूत्र आहेत त्यानुसार देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं जवळपास सांगण्यात येतं आहे। शिवाय उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथविधी घेणार आहेत। मात्र शिवसेनेच्या वतीने सुद्धा अजूनपर्यंत तरी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। मात्र मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश असेल त्यासाठी काही नावं जी आहेत ते चर्चेमध्ये घेतली जात आहेत। मात्र या सगळ्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची ही तयारी आपण पाहतोय की 3 स्टेज म्हणजे मुख्य स्टेज मध्यभागी असेल, त्याच्या व्यतिरिक्त डाव्या आणि उजव्या बाजूला 2 आणखी स्टेज असतील। एका स्टेजवरती देशभरातील साधू संत महंत ज्यांना निमंत्रित केले जाणार आहे ते सुद्धा येतील। तर समोर या तिन्ही स्टेजच्या समोर 40,000 लोक बसू शकतील अशी आसन व्यवस्था केली जाणार आहे। एकूण 13 विशेष ब्लॉकमध्ये हे आसन व्यवस्था केली जाईल। 2000 विशेष पास या VIP लोकांना जे निमंत्रित आहेत त्यांना वाटण्यात येतील आणि त्या पासेसच्या आधारे त्यांना प्रवेश दिला जाईल। हा महायुतीचा शपथविधी सोहळा 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात होतो आणि तो ग्रँड स्वरूपाचा असेल अशी काहीशी तयारी जी आहे ती केली जाते आहे। अजून एकदा आपण ही दृश्य पाहणार आहोत। आपण पाहतोय की मुख्य स्टेज जो आहे जो मध्यभागी असणार आहे तो अजून उभारायचा आहे। मात्र त्यासाठी सगळे कर्मचारी हे काम करतायत। बरंचसं मटेरियल हे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे ते वापरलं जात आहे आणि या स्टेजची उभारणी जी आहे ती केली जाते आहे। मात्र मुख्य स्टेजच्या उजव्या बाजूला जो स्टेज उभारण्यात आलेला आहे तो आपण पाहतोय की तो छोटा स्टेज आहे, मध्यभागी मोठा स्टेज असेल आणि त्याच्या आणखी मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला आणखी एक अशाच स्वरूपाचा स्टेज उभारण्यात येईल आणि तिथे बसण्याची व्यवस्था जी आहे ती केली जाईल। भाजपचं सरकार ज्या ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यांचे सगळे मुख्यमंत्री म्हणजे जवळपास 22 राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी येणार आहेत। शिवाय केंद्रातील काही केंद्रीय मंत्री म्हणून जे आता काम करतायत त्यातील काही महत्त्वाचे नेते सुद्धा या शपथविधीसाठी येणार आहेत। शिवाय आणखी काही मान्यवर देशभरातून येऊ शकतात। राज्यभरातल्या ज्या लाडक्या बहिणींच्या जीवावरती महायुतीनं प्रचार केला, निवडणुकीच्या रेणांगणात उतरून ही निवडणूक महायुतीनं लढली, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या शपथविधी सोहळ्याचं विशेष निमंत्रण जे आहे ते देण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीनं हा महायुतीचा मोठा असा भव्य शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता पार पडतो आहे। त्याची तयारी ही मोठ्या पातळीवरती सुरू आहे। मात्र मुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स अजून सुद्धा कायम आहे। भाजपची विधिमंडळ जी काही नेत्यांची बैठक आहे आमदारांची ती पार पडल्यानंतर गटनेता निवडला जाईल आणि त्यानंतर चेहरा डिक्लेअर केला जातो का, कधीपर्यंत केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतापर्यंत जी चर्चा आहे ती देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। शिवाय काही आमदारांचा, काही नव्या चेहऱ्यांना सुद्धा या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये विशेष करून त्यांना सन्मान मिळू शकतो, त्यांना संधी मिळू शकते अशी जी काही नावं आहेत ती आपण प्रामुख्याने पाहतोय। मात्र 5 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये संध्याकाळी 5 वाजता महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडतो आहे आणि त्याची तयारी जी आहे किंवा आसन व्यवस्था कशी असणार आहे, कशा पद्धतीने व्यवस्था असणार आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना नेमकं कोण दिसणार, देवेंद्र फडणवीस की आणखी कुठल्या नव्या चेहऱ्याला संधी भाजपच्या वतीने दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण तो सस्पेन्स भाजपच्या वतीने अद्यापपर्यंत तरी ठेवण्यात आलेला आहे। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने आणखी कोणकोणते आमदार या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.